श्री स्वामी समर्थ. तर ह्या कॅरी बॅगवरनं एवढी धूळ बसलेली होती, तर दरवेळेस सण आला की हे कॅरी बॅग बदलावंच लागतात, तेव्हा नव्यासारखे दिसतात. धूळ बघून आपल्यालाच हातात घेऊ वाटत नाही, तर गिरायकाला कसं पसंत पडणार? पूर्ण काही ह्या कॅरी बॅग बदलून घेतल्या आणि नवीन टाकल्या. कॅरी बॅग बदलल्यामुळे आता किती मस्त दिसते. तर आज ना मला बांगड्याचा माल आणायला जायचं होतं. तर आम्ही जाता जाता हे पण सोबत होते आणि मुलं पण सोबत होते. तर त्यांच्यासोबत पाणीपुरी खाल्ली. यांच्या मित्रांनी ना मला ओपनिंगसाठी सांगितलं होतं आम्हाला, पण माझं काही जाणं झालं नाही. तर आम्ही जाता जाता गेलो. विनायक बॅग हाऊस असं त्यांच्या मित्राच्या दुकानचं नाव आहे. त्यांनी ना शून्यातून विश्व निर्माण केलंय आणि पहिले ना छोटंसं दुकान होतं, पण आता खूप मोठं केलंय. यांच्याकडे ना टिफिन बॅग पासून तर ट्रॅव्हलर्स बॅग पर्यंत सगळ्या काही बॅगी मिळतात. तर तुम्हाला पाहिजे असेल तर हा ॲड्रेस आहे. नक्कीच संपर्क करा. आणि हो, होलसेल रेटमध्येच. रात्री ना बांगड्याची खरेदी केली वगैरे सगळं काही खरेदी केलं, तर मला रात्री यायला खूप उशीर झाला आणि सकाळी लवकर उठले. आज मला केंद्रात जायचं होतं. केंद्र पण आमचं खूप लांब आहे. त्या रिक्षानं जावं लागतं. सकाळी 8ची आरती म्हणली की इतकी घाई गडबड असते ना, मुलांचं आवरून द्यायचं, आरतीला जायचं. कालपासून आजोबांची तब्येत खराब झाली ना, त्यासाठी मी त्यांना काही भाजी-पोळी दिलीच नाही. त्यामुळे हलका अन्नच द्यावा म्हणलं. मुगाची डाळीची खिचडी बनवली, त्यांना दिली. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.